नमस्कार. शेअर बाजार हे नाव ऐकलं की अनेकांच्या मनात एकदम गोंधळ उडतो की अरे बापरे, हे खूपच किचकट प्रकरण आहे. पण खरं सांगतो, तसं काही नाहीये. काळजीच करू नका. आज आपण शेअर बाजाराच्या अगदी पायाभूत गोष्टी इतक्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत ना, की सगळा गोंधळ दूर होईल. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. पण सुरुवात करण्याआधी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न. शेअर बाजारात पाऊल ठेवताना आपली भूमिका नक्की काय असणार आहे? कारण ह्याच एका प्रश्नावर पुढची सगळी दिशा ठरलेली असते. तर बघा, बाजारात मुख्यत्वे 3 प्रकारचे खेळाडू असतात. एक म्हणजे गुंतवणूकदार, ज्याला आपण इन्व्हेस्टर म्हणतो. दुसरा व्यापारी म्हणजेच ट्रेडर. आणि तिसरा, जो या दोघांना बाजाराशी जोडतो, तो म्हणजे ब्रोकर. चला, एकेकाची ओळख करून घेऊया. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे गुंतवणूकदार, म्हणजेच इन्व्हेस्टर. आता इन्व्हेस्टर म्हणजे कोण? तर ही अशी व्यक्ती आहे जी कंपनीच्या भविष्यावर विश्वास ठेवते आणि आपले पैसे 5 वर्ष, 10 वर्ष किंवा अगदी 20 वर्षांसाठी गुंतवते. त्यांचा एकच उद्देश असतो, संपत्ती निर्माण करणे, ज्याला आपण वेल्थ क्रिएशन म्हणतो. रोज बाजार वर गेला की खाली आला याने त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांची मानसिकता अगदी वॉरन बफे यांच्यासारखी एकदम शांत आणि संयमी असते. आता वळूया ट्रेडरकडे. हा गुंतवणूकदाराच्या अगदी विरुद्ध असतो बरं का. ट्रेडरचं लक्ष शेअरच्या किमतीतील अगदी लहान-सहान बदलांवर असतं आणि त्यातून तो नफा कमावतो. त्याचा उद्देश असतो झटपट नफा मिळवणं. तो काही मिनिटात, काही तासात किंवा फार तर काही दिवसातच शेअर खरेदी विक्री करतो. यासाठी ना, बाजारातल्या एखाद्या व्यापाऱ्याप्रमाणेच शिस्त आणि खूप जलद निर्णय घेण्याची क्षमता लागते. आणि तिसरा, तितकाच महत्वाचा खेळाडू म्हणजे ब्रोकर. सोप्या भाषेत सांगायचं तर ब्रोकर म्हणजे आपल्या आणि स्टॉक एक्सचेंजमधला एक पूल, एक दुवा. तोच आपलं डीमॅट अकाउंट उघडून देतो आणि आपल्या वतीने शेअर्स खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. तुम्ही नावे ऐकलीच असतील. झिरोधा, ग्रो, अपस्टॉक्स ही सगळी प्रसिद्ध ब्रोकर्सची उदाहरणं आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्रोकरशिवाय बाजारात एंट्रीच नाही. बरं, आता खेळाडूंची ओळख तर झाली. पण बाजारात प्रवेश करण्यासाठी जो पास लागतो त्याबद्दलही जाणून घेऊया. आणि तो पास म्हणजे आपलं डीमॅट अकाउंट. हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या शेअर्सचं एक डिजिटल वॉलेटच आहे. हे समजायला खूप सोपं आहे. जसं आपलं बँक अकाउंट असतं ना, अगदी तसंच. पण फरक फक्त एका गोष्टीचा आहे. आपण आपले पैसे कुठे ठेवतो? बँक अकाउंटमध्ये. अगदी तसंच आपण खरेदी केलेले शेअर्स, म्युच्युअल फंड्स किंवा ETF हे आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये सुरक्षित ठेवले जातात. म्हणजे एका खिशात पैसे तर दुसऱ्या खिशात आपली गुंतवणूक. पण डीमॅट अकाउंट हवंच का? याचे 3 साधे फायदे आहेत. पहिलं म्हणजे आपले सगळे शेअर्स डिजिटल स्वरूपात एकदम सुरक्षित राहतात. दुसरं, आपण घर बसल्या कधीही ऑनलाईन खरेदी विक्री करू शकतो. आणि तिसरं, जे खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे पूर्वीसारखं कागदी शेअर्सची चोरी होण्याचा किंवा बनावट सर्टिफिकेटचा धोका पूर्णपणे टळतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? आजकाल डीमॅट अकाउंट उघडणं खूपच सोपं झालंय. तुम्हाला फक्त एक चांगला ब्रोकर निवडायचा आहे, तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक डिटेल्स द्यायचे आहेत, ऑनलाईन KYC पूर्ण करायचं आहे आणि बस, अवघ्या 1 ते 2 दिवसात तुमचं अकाउंट सुरू होतं. सगळी प्रक्रिया 100% ऑनलाईन आहे. चला, आता समजा तुमचं डीमॅट अकाउंट उघडलं आणि तुम्ही बाजारात आलात. मग पुढे काय? तर तुमच्या वेळेनुसार आणि ध्येयानुसार तुम्ही वेगवेगळे मार्ग निवडू शकता. चला, ट्रेडिंगच्या काही प्रमुख प्रकारांवर पटकन एक नजर टाकूया. तर इथे 4 मुख्य स्ट्रॅटेजी आहेत. पहिलं म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग, जिथे सकाळी शेअर घेऊन संध्याकाळपर्यंत विकून टाकायचे. हे खूप वेगवान आणि प्रचंड जोखमीचं असतं. दुसरं आहे स्विंग ट्रेडिंग, जिथे काही दिवस किंवा काही आठवडे शेअर्स होल्ड करून बाजारातील लहान ट्रेंड्सचा फायदा घेतला जातो. तिसरं आहे पोझिशनल ट्रेडिंग, जे काही आठवड्यांपासून ते काही महिन्यांपर्यंत चालतं. आणि शेवटी येतं दीर्घकालीन गुंतवणूक, ज्याबद्दल आपण आधीच बोललो, म्हणजे वर्षानुवर्षे गुंतवणूक करून चक्रवाढ व्याजाच्या शक्तीने संपत्ती निर्माण करणे. आता आपण आपल्या आजच्या विश्लेषणाचा सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. गुंतवणूक आणि ट्रेडिंग यांच्यात फक्त वेळेचा फरक नाहीये, हा सगळ्या मानसिकतेचा खेळ आहे. या दोघांमधला फरक बघितला की लगेच सगळं स्पष्ट होतं. गुंतवणूकदाराचं लक्ष कंपनी कशी कामगिरी करते यावर असतं, तर ट्रेडरचं लक्ष फक्त आणि फक्त शेअरच्या किमतीवर. एक जण लांबच्या भविष्याचा विचार करतो, दुसरा फक्त आजचा आणि उद्याचा. यामुळेच गुंतवणुकीत तणाव खूप कमी असतो, तर ट्रेडिंगमध्ये प्रचंड जास्त. गुंतवणुकीसाठी संयम लागतो,
तर ट्रेडिंगसाठी शिस्त आणि वेग. आणि सगळ्यात शेवटी गुंतवणुकीतून मिळकत हळू पण स्थिर असते, तर ट्रेडिंगमधून मिळकत जलद पण खूप धोकादायक असू शकते. आणि यातूनच एक महत्त्वाचं वाक्य तयार होतं. गुंतवणूकदार संपत्ती बनवतो, तर व्यापारी कॅश फ्लो म्हणजेच पैशांचा प्रवाह निर्माण करतो. दोघांची अंतिम ध्येय पूर्णपणे वेगवेगळे आहेत. आणि इथे एक कटू सत्य आहे जे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आकडेवारी असं सांगते की तब्बल 90% नवीन लोक ट्रेडिंगमध्ये आपले पैसे गमावतात. याचं मुख्य कारण काय? तर त्यांची मानसिकता तयार नसते. ते येतात गुंतवणूकदाराच्या विचाराने आणि नकळतपणे ट्रेडिंगच्या जाळ्यात अडकतात. तर मग आजच्या या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न स्वतःला नक्कीच विचारायला हवा. आपला स्वभाव, आपली मानसिकता नक्की कोणासारखी आहे? गुंतवणूकदारासारखी की व्यापाऱ्यासारखी? कारण याच एका प्रश्नाच्या प्रामाणिक उत्तरात शेअर बाजारातील यशस्वी प्रवासाची गुरुकिल्ली दडलेली आहे.